Hi student, today we discuss about in the classification of kingdom planting in cryptogam, that is second division is the Bryophyta thallophyta. We are completed in last lecture. These Bryophyta are non-vascular plant. ते कशा प्लांट आहेत? non-vascular plant. तर याच्यामध्ये मॉसेस सारख्या प्लांट आपल्याला पाहायला भेटतात. तर ह्या ज्या प्लांट आहेत लाईक त्यांचं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर त्यांचं स्ट्रक्चर पहा असं आहे. रिक्सिया हा जो लाईव्ह वर्ड्स आहे ही एक मॉसेस म्हणजे लाईक स्पंजसारख्या ह्या प्लांट असतात. त्याच्याचबरोबर अँथिसोरस, देन फनरिया अँड लास्ट इकडं आपल्याला रायझॉइड्स म्हणजे रूट्स दाखवलेले आहेत. हे सर्व आपल्याला या ब्रायोफाइट्समध्ये पाहायचे आहेत. तर आपण वन बाय वन त्यांचे काय पाहणार आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहेत. त्याच्यावरून आपल्याला एक्झॅक्ट ब्रायोफायटामध्ये प्लांट कशा टाईपचे असतात हे आपल्याला समजणार आहे. तर पहा, तीच ब्रायन मीन्स मॉस. ब्रायन म्हणजे काय असतं तर मॉस म्हणजे एकदम स्पंजसारखे काय असतात त्या प्लांट असतात. आणि फायटॉन मीन्स प्लांट. फायटॉन म्हणजे काय, प्लांट. म्हणजेच ब्रायोफायटा मीन्स मॉससारख्या प्लांट आपल्याला याच्यामध्ये पाहायच्यात. तर फर्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये काय सांगितलं, दिस प्लांट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल अँड दे आर फाउंड इन मॉइस्ट अँड शॅडी प्लेसेस. म्हणजे ब्रायोफायटामध्ये ज्या प्लांट येतात ह्या मोस्टली टेरेस्ट्रियल असतात, म्हणजे या जमिनीवर पाहायला भेटतात. त्याच्याचबरोबर दे आर फाउंड इन मॉइस्ट अँड शॅडी प्लेसेस. मॉइस्ट म्हणजे एकदम ओलसर ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात, आणि शॅडी म्हणजे जिथं सावली असते अशा ठिकाणी हे मॉसेस म्हणजेच या ब्रायोफायटाच्या प्लांट काय होतात, ग्रो होतात. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर सांगितले पहा, दिस प्लांट नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन अँड कम्प्लिशन ऑफ देअर लाईफ सायकल. म्हणजे ह्या पूर्ण प्लांट त्यांच्यापासून दुसऱ्या प्लांट तयार करण्यासाठी यांना कशाची गरज असते, पाण्याची गरज असते. आणि त्यांची पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी, त्यांचा जीवनचक्र कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे फर्स्ट सीड नंतर प्रायमरी प्लांट नंतर सेकंडरी प्लांट, हे सगळे प्लांट तयार होण्यासाठी त्यांना पाण्याची गरज असते. हे सेकंड कॅरेक्टर सांगितले. त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर, हेन्स दे आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियस प्लांट. म्हणजे ह्या प्लांटला काय म्हटलं जातं, हेन्स दिस प्लांट आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियस प्लांट बिकॉज हे जे प्लांट आहेत हे कुठं आपल्याला टेरेस्ट्रियल, त्याच्याचबरोबर मॉइस्ट म्हणजे जमिनीवर, त्याच्याचबरोबर पाण्यामध्ये ओलसर ठिकाणी आपल्याला म्हणजे एक्झॅक्ट ते पाण्यामध्ये पण सापडतात. म्हणून अशा प्लांटला ॲम्फिबियस प्लांट म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ॲम्फिबियस ॲनिमल म्हणजे लाईक फ्रॉग जर आपण त्याच्यामध्ये घेतला तर ते आपल्याला पाण्यामध्ये आणि जमिनीवर पण पाहायला भेटतात, म्हणजे ते उभयचर असतात. तशाच ह्या प्लांट असतात. तर त्याच्यानंतर नेक्स्ट, दिस प्लांट लाईफ सायकल शोज स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक जनरेशन. म्हणजे ह्या ज्या प्लांट आहेत ह्या प्लांट आपल्याला स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक अशा दोन टाईपचं जनरेशन आपल्याला पाहायला भेटतं. जसं नेक्स्ट आपण पाहिलं होतं जो मागचं थॅलोफायटा या प्लांट पाहिलं, या अल्टरनेशन ऑफ जनरेशन अशा प्रकारची लाईफ सायकल आपल्याला दाखवत होत्या. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं, अल्टरनेटली चेंजेस होत होते. आणि याच्यामध्ये स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक जनरेशन अशा प्रकारचं जनरेशन आपल्याला पाहायला भेटतं. तर पहा, हे स्पोरोफायटिक जनरेशन मी स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट, म्हणजे यांच्यामध्ये काय असतात, स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल प्रेझेंट असतात. म्हणजे एक सॅक लाईक स्ट्रक्चर असतं. पहा, हे प्लांट जर आपण पाहिली तर या प्लांटवरती सॅक लाईक स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये स्मॉल स्पोर्स असतात, म्हणजे लाईक स्मॉल पार्टिकल्स, त्या लाईक ॲन्थरसारखे ते पार्टिकल्स, जसे ॲन्थर स्पोलन ग्रेन आपण परागकण पाहतो पहा, सेम तसेच यांच्यामध्ये काय असतात, स्पोर्स असतात. म्हणजेच त्यांना म्हटलं जातं स्पोर प्रोड्युसिंग प्लांट. काय म्हटलं जातं, स्पोर प्रोड्युसिंग प्लांट. आणि यांच्यापासून काय होतं, जनरेशन होतं. म्हणजे त्यांच्यापासून दुसऱ्या नवीन प्लांट काय होतात, जनरेट होतात, तयार होतात. त्याच्याचबरोबर नेक्स्ट सांगितलं इन गॅमेटोफायटिक जनरेशन. आता जी गॅमेटोफायटिक जनरेशन आहे याच्यामध्ये ज्या प्लांट असतात त्यांची व्हिजिटेटिव्ह प्लांट बॉडी असते लाईक थॅलॉइड लिफी विच इज प्रेझेंट. थॅलॉइडसारखी म्हणजे अशी प्लांट असते की ती कशी असते, एकदम ग्रीन कलरची असते. रूट, स्टेम आणि लीव्ज यांच्यामध्ये तिचं काय झालेलं असतं, डिफरन्सिएशन झालेलं असतं. म्हणजेच ही जी व्हिजिटेटिव्ह प्लांट बॉडी ही थॅलॉइडसारखी असते और लिफी असते. कशी असते, लिफी असते. म्हणजे त्यांना लिप लाईक स्ट्रक्चर असतं. थॅलस म्हटलं की त्यांची बॉडी रूट, स्टेम आणि लीव्जमध्ये काय झालेली असते, थॅलस आणि थॅलॉइड एकच आहे, डिवाईड झालेली असते. म्हणजे एकदम ग्रीन ट्विग और शूट म्हणजे एक ग्रीन कलरचे फांदी, त्यालाच काय म्हटलं जातं, थॅलॉइड.
त्याच्यानंतर 5th नंबरचं कॅरेक्टर आपल्याला सांगितले, म्हणजे आपली इथं कन्सेप्ट क्लिअर झाली. ही जी प्लांट आहे स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक टाईपचं जनरेशन दाखवते. म्हणजे यांची लाईफ सायकल ही स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक या 2 टाईपने काय होते, कंप्लीट होते. म्हणजे स्पोरोफायटिकमध्ये स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल त्या प्लांटमध्ये प्रेझेंट असतं. त्याच्याचबरोबर गॅमेटोफायटिक जनरेशन यांच्यामध्ये काय सांगितलं आहे, यांच्यामध्ये व्हिजिटेटिव्ह प्लांट बॉडी प्रेझेंट असते. कशी व्हिजिटेटिव्ह प्लांट बॉडी लाईक थॅलॉइड ऑर लिफी विच इज रिप्रेझेंट, म्हणजे यांच्यामध्ये अशा प्रकारची बॉडी आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले पहा, दी ब्रायोफाइट्स प्रेझेंट रूट लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज रायझोफाइट. ब्रायोफाइट्समध्ये अशा काही प्लांट असतात त्यांच्यामध्ये रूट लाईक स्ट्रक्चर असतं. रूट म्हणजे मुळांसारखं जे स्ट्रक्चर असतं त्याला म्हटलं जातं रायझॉइड. जर आपण डायग्रॅम पाहिली तर डायग्रॅममध्ये आपण ही जर डायग्रॅम पाहिली पहा ग्रीन कलरची, मेन ॲक्सिसच्या खाली रायझॉइड आपल्याला दाखवलेले आहेत. रायझॉइड म्हणजे रूट लाईक स्ट्रक्चर, इट कॉल्ड ॲज रायझॉइड, त्यालाच काय म्हटलं जातं, रायझॉइड. तर पहा द रायझॉइड आर युनिसेल्युलर. हे जे रायझॉइड असतात हा युनिसेल्युलर असतात इन लाईव्हवर्ड्स अँड मल्टीसेल्युलर इन मॉसेस. म्हणजे हे रायझॉइडचं जे स्ट्रक्चर आहे हे युनि आणि मल्टी म्हणजे एकपेशीय आणि बहुपेशीय. म्हणजे जर आपण लाईव्हवर्ड्स पाहिलं तर त्याच्यामध्ये युनिसेल्युलर रायझॉइड पाहायला भेटतात आणि जर मल्टीसेल्युलर पाहिलं तर मॉसेसमध्ये असतात. मॉसेसमध्ये म्हणजे ह्या वेगळ्या प्रकारचे आपल्याला प्लांट पाहायला भेटतात. तर लाईव्हवर्ड्स म्हणजे नेमकं काय, तर पहा स्मॉल फ्लावरलेस ग्रीन प्लांट विथ लिप लाईक स्टेम ऑकरिंग इन मॉइस्ट हॅबिटॅट. म्हणजे ह्या एकदम लाईव्हवर्ड्स म्हणजे अशा प्लांट असतात एकदम स्मॉल असतात, त्यांना फ्लावर्स येत नाही, त्या फ्लावरलेस असतात, ग्रीन प्लांट आहे. त्याच्याचबरोबर विथ लिप लाईक स्टेम, आणि त्यांचं जे स्टेम हे लिपसारखं असतं पानांसारखं, ऑकरिंग मॉइस्ट हॅबिटॅट म्हणजे हे ओलसर ठिकाणी आपल्याला ह्या पाहायला भेटतात. म्हणजेच ह्या लाईव्हवर्ड्स आहेत. लाईव्हवर्ड्समध्ये हे जे रूट्स आहेत हे रूट्स कसे असतात तर लाईव्हवर्ड्स इन युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय रूट्स आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला भेटतात आणि मल्टीसेल्युलर इन मॉसेसमध्ये पाहायला भेटतात. म्हणजेच मल्टीसेल्युलर इन मॉसेस म्हणजेच मॉसेसमध्ये येतात हॉर्नॉट्स. काय होतात, हॉर्नॉट्स. म्हणजेच हे जे रायझॉइड आहेत, रायझॉइड म्हणजेच रूट. काय रूट, रायझॉइड म्हणजे दुसरं काही नसून त्यांना रूट म्हटलं जातं. दी रोल ऑफ रायझॉइड इट ॲब्सॉर्ब दी वॉटर अँड मिनरल्स. ते काय करतात, जे काही प्लांटची ग्रोथ होण्यासाठी रूट असेल म्हणजे पाणी आणि मूलद्रव्य यांचं ॲब्सॉर्ब करणं, शोषून घेतात. त्यांच्यामुळे काय होतं, त्या प्लांटची ग्रोथ होते. आणि इट ऑल्सो हेल्प इन फिक्सेशन ऑफ थॅलस इन सबस्ट्रॅटम. आणखी या रूटचा काय उपयोग होतो, जे थॅलस आहे, थॅलस म्हणजे ग्रीन कलरची जी ट्विग आहे और शूट आहे, ग्रीन कलरची प्लांट आहे की तिचं रूपांतर रूट, स्टेम आणि लीव्ज अशा 3 पार्टमध्ये झालं आहे. त्यांचं फिक्सेशन ते सबस्ट्रॅटमला करतात. सबस्ट्रॅटमला म्हणजे जर सबस्ट्रॅटम म्हणजे बेस असतो त्यांचा, मुळं हे कुठं असतात तर एकदम जमिनीत असतात. जर मुळंच नसेल तर ती प्लांट उभीच राहू शकत नाही. म्हणजे हे त्यांना बेस म्हणजे सपोर्ट देण्याचं काम सबस्ट्रॅटमला करत असतात. म्हणजेच आपण काय पाहतोय, हे जे ब्रायोफाइट आहेत हे ब्रायोफायटाचे ज्या प्लांट आहेत ह्या प्लांट टेरेस्ट्रियल त्याच्याचबरोबर शॅडी प्लेसेसवरती आपल्याला पाहायला भेटतात. यांचं जे फर्टिलायझेशन होण्यासाठी यांना वॉटरची गरज असते. त्याच्याचबरोबर हे MPPS म्हटलं जातं कारण हे पाण्यामध्ये त्याच्याचबरोबर जमिनीवर आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्याचबरोबर यांच्यामध्ये 2 टाईपचं जनरेशन पाहायला भेटतं, स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक. इन ब्रायोफाइट्स दिस रूट्स लाईक स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज रायझॉइड्स. आणि हे जे रायझॉइड्स आहेत त्याच्यानंतर आपण पाहिलं ब्रायोफाइट्समध्ये जे रूट्स असतात त्यांना रायझॉइड म्हटलं जातं. लाईव्हवर्ड्समध्ये हे रायझॉइड युनिसेल्युलर असतात. लाईव्हवर्ड म्हणजे एकदम फ्लावरलेस स्मॉल ग्रीन प्लांट असते आणि त्यांचं स्टेम लिप लाईक असतं. अँड मल्टीसेल्युलर इन मॉसेस, आणि मॉसेसमध्ये हे रूट कसे असतात, मल्टीसेल्युलर. आणि ह्या रूटचा म्हणजेच ह्या रायझॉइडचा रोल काय, टू ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स अँड ऑल्सो हेल्प इन फिक्सेशन ऑफ थॅलस इन सबस्ट्रॅटम. हा त्यांचा रोल आहे. त्याच्याच नंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये पाहायचं आहे पहा, हे जे ब्रायोफाइट्स आहेत इट डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. म्हणजे हे ब्रायोफाइटचं डिवायडेशन 2 ग्रुपमध्ये झालेलं असतं. जसं की आपण थॅलोफायटामध्ये ज्या 3 टाईपच्या अलगी पाहिल्या, रोडोफायसी असेल, फिओफायसी असेल, या ज्या अलगी आपण पाहिल्या सेम तसंच या ब्रायोफाइट्समध्ये सुद्धा आपल्याला हा ब्रायोफाइट्स 2 ग्रुपमध्ये डिवाइड झालेला असतो. दॅट इज लाईव्हवर्ड्स अँड मॉसेस. तर फर्स्ट आहे तो लाईव्हवर्ड्स आपण एक्सप्लेन करणार आहोत. लाईव्हवर्ड्स इट इज फॉर्म इन हिप्पॅटिसी फॅमिली. कोणत्या फॅमिलीमध्ये असतो, हिप्पॅटिसी फॅमिलीमध्ये असतो. पण एक्झॅक्ट लाईव्हवर्ड्समधल्या ज्या प्लांट आहेत त्या कशा असतात तर पहा, लाईव्हवर्ड्स आर लोअर मेंबर अँड प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफाइट्स. हा एकदम लोअर मेंबर आहे, सगळ्यात खालच्या साईडला येतो. परंतु ह्या ज्या लाईव्हवर्डच्या प्लांट आहेत ह्या लोअर मेंबर जरी असल्या तरी प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफाइट्स म्हणजे ब्रायोफाइट्समधला हा सगळ्यात महत्त्वाचा सुरुवातीचा ग्रुप आहे प्रिमिटिव्ह ग्रुप इन ब्रायोफाइट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे पहा, गॅमेटोफाइट पजेस फ्लॅट लाईक
प्लांट बॉडी कॉल्ड ॲज थॅलस. आणि यांच्यामध्ये जे गॅमेटोफाईट असतात, गॅमेटोफाईट म्हणजे व्हिजिटेटिव्ह प्लांट बॉडी असते. काय असते? गॅमेटोफायटिक जनरेशन म्हणजे व्हिजिटेटिव्ह ग्रीन कलरची प्लांट बॉडी असते. दिस गॅमेटोफाईट पजेस फ्लॅट लाईक प्लांट बॉडी कॉल्ड ॲज थॅलस म्हणजेच थॅलॉइड. त्यालाच काय म्हटलं जातं? थॅलॉइड. थॅलस, थॅलॉइडचं मिनिंग एकच. ग्रीन प्लांट, एकदम हिरव्या प्लांट असतात त्यालाच काय म्हटलं जातं? गॅमेटोफायटिक. म्हणजेच गॅमेटोफायटिक जनरेशन यांच्यामध्ये होत असतं. म्हणजेच गॅमेटोफाईट पजेस फ्लॅट लाईक प्लांट बॉडी. गॅमेटोफाईट ह्या काय दाखवतात? एकदम फ्लॅट लाईक प्लांट बॉडी दाखवतात. त्यालाच काय म्हटलं जातं? थॅलस. त्याच्यानंतर हे जे थॅलस आहे, थॅलस इट इज अँड ग्रीन डॉर्सिव्हेंट्रल प्रोस्टेट विथ युनिसेल्युलर रायझॉइड. एक्झाम्पल रिक्सिया अँड मर्चेन्शिया. आता हा जो थॅलस आहे म्हणजेच ग्रीन प्लांट बॉडी काय असते? ग्रीन प्लांट बॉडी ही कशी असते? फ्लॅट असते, एकदम स्ट्रेट असते लाईक प्लांट बॉडी कॉल्ड ॲज थॅलस. त्याला थॅलस म्हटलं जातं. आणि हा जो थॅलस आहे एक्झॅक्ट हा कसा असतो? एक 3rd नंबरचं कॅरेक्टर लाईव्ह वर्ड्समध्ये सांगितलं आहे. थॅलस इट इज अँड ग्रीन डॉर्सिव्हेंट्रल प्रोस्टेट. आणि कसा असतो? प्रोस्टेट एकदम स्ट्रेट असतो. डॉर्सिव्हेंट्रल, डॉर्सिव्हेंट्रल म्हणजे डॉर्सल आणि व्हेंट्रल म्हणजे डायरेक्टली दोन्ही साईडने आपण पाहू शकतो. डॉर्सल म्हणजे बाहेरची साईड असते, व्हेंट्रल म्हणजे आतली साईड असते. दोन्ही साईडने आपण या काय करू शकतो? डॉर्सिव्हेंट्रल यांचं या प्लांट ज्या आहेत त्या डॉर्सिव्हेंट्रली आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्याचबरोबर प्रोस्टेट कशा असतात? प्रोस्टेट एकदम स्ट्रेट असतात. त्याच्याचबरोबर विथ युनिसेल्युलर रायझॉइड. आणि त्यांचे जे रूट असतात ते कसे असतात? युनिसेल्युलर म्हणजे एकपेशी असतात. एक्झाम्पल रिक्सिया अँड मर्चेन्शिया. आता हे रिक्सियाचं आपल्याला इथं फॉर एक्झाम्पल फर्स्ट दिलेलं आहे पहा रिक्सिया. रिक्सिया ही सुद्धा काय एक मॉसेसचा टाईप आहे. ही जी प्लांट आहे एकदम मॉससारखी असते पहा, एकदम स्मॉल ग्रीन प्लांट आपल्याला पाहायला भेटते. तर ही जी लाईव्ह ही जी प्लांट आहे लाईव्ह आपण पाहतोय. तर ह्या प्लांट नेमक्या कशा असतात? तर पहा लोअर मेंबर अँड प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफाईट्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे गॅमेटोफाईट असतात म्हणजे ग्रीन प्लांट बॉडी असते ती एकदम फ्लॅट असते, स्ट्रेट असते सबस्ट्रॅटमला. त्याच्यानंतर यांच्यामध्ये जे थॅलस असतात म्हणजे ग्रीन प्लांट बॉडी असते ही ग्रीन कलरची असते. त्याच्याचबरोबर डॉर्सिव्हेंट्रल दोन्ही साईडने आपल्याला पाहायला भेटते, आतल्या आणि बाहेरच्या साईडने. त्याच्याचबरोबर हे जे थॅलस आहे, थॅलस म्हणजे ग्रीन प्लांट बॉडी दोन्ही साईडने पाहायला भेटते. डॉर्सिव्हेंट्रल त्याच्याचबरोबर ही कशी असते? प्रोस्टेट. कशी असते? प्रोस्टेट म्हणजे स्ट्रेट असते विथ युनिसेल्युलर रायझॉइड. त्यांचे रूट जे असतात ते युनिसेल्युलर असतात, एकपेशीय. त्याच्याचबरोबर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये सांगितलं आहे रिक्सिया अँड मर्चेन्शिया. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हॉर्नवर्ड्स. काय? हॉर्नवर्ड्स हे अँथोसेराटी फॅमिलीमध्ये येतात. तर हे जे हॉर्नवर्ड्स आहेत एक्झॅक्ट ह्या प्लांट कशा असतात? तर पहा दिस मेंबर पजेस फ्लॅटन थॅलस. यांचा जो थॅलस आहे म्हणजे ग्रीन ट्विग वर शूट म्हणजे यांची जी फांदी या झाडांच्या ज्या ब्रँचेस असतात त्या कशा असतात? फ्लॅट, एकदम फ्लॅटन असतात. त्याच्याचबरोबर दिस थॅलस प्रोड्युसेस हॉर्नी स्ट्रक्चर. हे काय करतात? हॉर्नी स्ट्रक्चर प्रोड्यूस करतात विच आर कॉल्ड ॲज स्पोरोफाईट्स. हॉर्नी म्हणजे लाईक जसे काटे असतात पहा, आता त्यांच्यासारखं हे स्ट्रक्चर फॉर्म करतात त्यालाच म्हटलं जातं स्पोरोफाईट्स. स्पोरोफाईट्स म्हणजे एक्झॅक्ट कसं असतात? त्यांच्यामध्ये स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल काय असते? प्रेझेंट असते. त्याच्यानंतर हेच दिस नेम आर हॉर्नवर्ड्स म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? हॉर्नी स्ट्रक्चर असतं. कसं असतं? हॉर्नी म्हणजे लाईक काट्यांसारखं त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं म्हणून अशा प्लांटला म्हटलं जातं हॉर्नवर्ड्स. यांच्यामध्ये अँथोसेरस हे काय सांगितलेले आहे आपल्याला? एक्झाम्पल सांगितले. तर ही जी प्लांट आहे ही अँथोसेरसची प्लांट आपल्याला इथं बुकमध्ये दाखवलेली ही हॉर्नवर्ड्समध्ये येते. ही अँथोसेराटी फॅमिलीमध्ये येते. त्याच्या नावावरूनच अँथोसेराटी फॅमिलीमध्ये येते. आणि ह्या ज्या प्लांट आहेत एकदम हॉर्न लाईक असतात म्हणून त्यांना हॉर्नवर्ड्स म्हटलं जातं. तर फर्स्ट आपण लाईव्हवर्ड्स हा कंप्लीट केलेला आहे. लाईव्हवर्ड्स हा फर्स्ट ब्रायोफाईटचा क्लास आपण पाहिलेला आहे. म्हणजे फर्स्ट टाईप आपण ब्रायोफाईट्समध्ये पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहेत सेकंड, तो आहे मॉसेस. काय आहे? मॉसेस. तर मॉसेसचं स्ट्रक्चर आपल्याला हे सर्व जे स्ट्रक्चर दिलेले आहेत फनेरिया असेल, रिक्सिया असेल, अँथोसेरस असेल ते सगळे काय आहेत? मॉसेस आहेत. तर आपण नेक्स्ट पाहणार आहोत मॉसेस. तर मॉसेस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मस्काय. त्यांना काय म्हटलं जातं? मस्काय म्हटलं जातं. तर हे जे मॉसेस आहेत हे मॉसेस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मस्काय. तर मॉसेस इट इज अन ॲडव्हान्स मेंबर ऑफ ब्रायोफाईट म्हणजे एक्स्ट्राचा मेंबर, ॲडव्हान्स मेंबर आहे या ब्रायोफाईटमधला. टू इट पजेस इरेक्ट प्लांट बॉडी. या मॉसेसची प्लांट बॉडी कशी असते? इरेक्ट म्हणजे एकदम ताठ किंवा सरळ किंवा उभी यांची प्लांट बॉडी आपल्याला पाहायला भेटते. अशा प्लांट बॉडीला म्हटलं जातं इरेक्ट प्लांट बॉडी. म्हणजेच मॉसेस इट इज अन ॲडव्हान्स मेंबर ऑफ ब्रायोफायटा.
हा ब्रायोफायटामधला एकदम ॲडव्हान्स मेंबर आहे. एक्स्ट्राचा इट पजेस इरेक्ट प्लांट बॉडी, देन गॅमेटोफायटिक फेज ऑफ लाईफ सायकल इन्क्लुडिंग 2 स्टेजेस. यांच्यामध्ये गॅमेटोफायटिक स्टेज असते पहा. जसं आपण फर्स्ट पाहिलं त्या ब्रायोफायटमध्ये स्पोरोफायटिक जनरेशन आणि गॅमेटोफायटिक जनरेशन अशा प्रकारची लाईफ सायकल आपल्याला पाहायला भेटते. त्या स्टेजेस आहेत तर याच्यामध्ये गॅमेटोफायटिक स्टेज आपल्याला पाहायला भेटते. या गॅमेटोफायटिक फेजेसमध्ये सुद्धा 2 स्टेज येतात, एक प्रोटोनेमा स्टेज आणि लिपी स्टेज. कोणती? प्रोटोनेमा स्टेज आणि लिपी स्टेज या 2 स्टेजेस आपल्याला या मॉसेसमध्ये पाहायला भेटतात. म्हणजेच आपण सेकंड ब्रायोफायटमधला टाईप पाहतो तो मॉसेस. हा मॉसेस एकदम ॲडव्हान्स मेंबर आहे ब्रायोफायटमधला. एक्स्ट्राचा मेंबर आहे. यांची बॉडी कशी असते तर इरेक्ट प्लांट बॉडी असते. त्याच्यानंतर यांचे जे गॅमेटोफायटिक फेज आहे, यांची जी लाईफ सायकल आहे याच्यामध्ये गॅमेटोफायटिक फेज आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यामध्ये 2 स्टेजेस असतात, प्रोटोनेमा स्टेज आणि लिपी स्टेज. आता एक्झॅक्ट प्रोटोनेमा स्टेज म्हणजे नेमकी कशी असते तर पहा, प्रोटोनेमा म्हणजे यांचे ज्या प्लांट असतात ते थ्रेड लाईक चेन्स ऑफ द सेल्स, देन मॉस स्पोर जर्मिनेट इनटू अल्गी लाईक फिलामेंट स्ट्रक्चर कॉल्ड ॲज प्रोटोनेमा. आता प्रोटोनेमा म्हणजे नेमकं काय तर याच्यामध्ये गॅमेटोफायटिक फेज पाहायला भेटते. तर प्रोटोनेमा म्हणजे कशा प्रकारचे स्टेजेसच्या कशा प्रकारच्या प्लांटमध्ये स्टेजेस असतात तर पहा, प्रोटोनेमा म्हणजे एक्झॅक्ट काय थ्रेड लाईक चेन्स ऑफ द सेल, एकदम थ्रेडसारखे असतात, दोऱ्यासारखे या प्लांट असतात. मॉस त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, जे मॉस असतात स्पोर जर्मिनेट म्हणजे हे काय करतात, स्पोर जर्मिनेट करतात म्हणजेच यांच्यामधून स्पोर फॉर्म होतात. अल्गी लाईक फिलामेंट स्ट्रक्चर असतं सेम अल्गीसारखं, त्यालाच म्हटलं जातं प्रोटोनेमा. आणि लिफी स्टेज म्हणजे याच्यामध्ये मेनी लिव्ज असतात, काय असतात मेनी लिव्ज, त्याला म्हटलं जातं लिफी स्टेज. तर मग आपण प्रोटोनेमा स्टेज आणि लिफी स्टेज ह्या डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट स्टेज आपल्याला ह्या ज्या मॉसेस आहेत त्यांच्यामध्ये जी लाईफ सायकल आहे ती गॅमेटोफाईट स्टेज पाहायला भेटते. मग ही जी गॅमेटोफाईट स्टेज आहे त्याच्यामधली फर्स्ट स्टेज आहे ती प्रोटोनेमा स्टेज. एक्झॅक्ट प्रोटोनेमा स्टेज म्हणजे नेमकं काय तर पहा, इन दिस स्टेज प्रोटोनेमा इज प्रोस्टेट. यांचा जो प्रोटोनेमा आहे म्हणजे जी प्लांट असते स्पोर जर्मिनेट किंवा अल्गीसारखी फिलामेंटच जी प्लांट ही प्रोस्टेट असते, एकदम स्ट्रेट असते, ग्रीन आणि ब्रांच असते, हिरव्या कलरची असते, त्याच्याबरोबर ब्रांच असते. यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस असतात लाईक फांद्या. त्याच्यानंतर फिलामेंटस असते, कसते असते फिलामेंटस म्हणजे जसं अल्गीचं स्ट्रक्चर आपण शैवाल पाहतो सेम तशाच या प्रोटोनेमा स्टेजमधल्या प्लांट असतात. फिलामेंटस इट कॉल्ड ॲज ज्युवेनाईल ऑर गॅमेटोफाईट. काय म्हटलं जातं, ज्युवेनाईल ऑर गॅमेटोफाईट फेज. तर त्याच्यानंतर ह्या ज्या प्रोटोनेमा स्टेजमधल्या ज्या प्लांट इट बियर्स मेनी बर्ड्स. यांना काय असतात बर्ड्स, जसं ऊसाचं आपण प्लांट पाहिल्यानंतर त्याला काय असतात बर्ड्स म्हणजे डोळा असतो. त्या ज्या ठिकाणी जास्त डोळे त्याच्यापासून काय होतं नवीन आपण ऊस काय करू शकतो त्याच्यापासून तयार करू शकतो. तसंच ह्या प्रोटोनेमा स्टेजमधल्या प्लांटला काय असतात बर्ड्स असतात. त्याच्यानंतर थर्ड आहे लिफी स्टेज प्रोड्यूस फ्रॉम इच बर्ड. आता लिफी स्टेज ही नंतरची स्टेज आहे या गॅमेटोफाईटमधली, परंतु या बर्डवरतीच ती स्टेज काय होते फॉर्म होते. म्हणजे एक्झॅक्ट कशी होते तर आपण ऊसाला जिथं बर्ड आहेत जिथं डोळे आहेत तिथलाच ऊस लावतो आणि त्याला काय होतो परत ऊस फुटतो आपण म्हणतो, त्याच्यापासून दुसरा ऊस येतो म्हणजे त्याला लिव्ज येतात, लिफी स्टेज तयार होते. म्हणजेच लिफी स्टेज प्रोड्यूस फ्रॉम इच बर्ड. प्रत्येक बर्डवरती लिफी स्टेज फॉर्म होते. दस प्रोटोनेमा हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. म्हणून प्रोटोनेमा स्टेज ही व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला उपयोगी आणता येते. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन आपल्यासाठी नवीन नाही आहे. 10th स्टँडर्डला आपण व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन म्हणजे काय पाहिलेलं आहे, म्हणजे एखाद्या प्लांटचा आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट काय करतो कट करतो, तो पुन्हा ग्रोईंगसाठी लावतो आणि त्याच्यापासून नवीन प्लांट तयार करतो, त्याला म्हटलं जातं व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. मग ही जी प्रोटोनेमा स्टेज आहे याच्यामध्ये एवढे कॅरेक्टर आपल्याला सांगितलेले. याच्यामधले ज्या प्लांट असतात ग्रीन कलरच्या ब्रांच आणि फिलामेंटस असतात, यांना मेनी बर्ड्स असतात आणि ह्या बर्ड्सवरतीच काय लिफी स्टेज ही फॉर्म होत असते. दस प्रोटोनेमा हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. त्याच्यानंतर सेकंड स्टेज आहे ती लिफी स्टेज. कोणती आहे लिफी स्टेज, तर ही लिफी स्टेजमध्ये लिफ लाईक प्लांट असतात. तर पहा इट हॅज इरेक्ट स्लेंडर स्टेम लाईक मेन ॲक्सिस बेरिंग स्पायरल लिफ लाईक स्ट्रक्चर. आता ह्या ज्या प्लांट आहेत एक्झॅक्ट कशा असतात इरेक्ट एकदम स्ट्रेट असतात, स्लेंडर लाईक असतात, त्याच्यानंतर स्टेम लाईक मेन ॲक्सिस बेरिंग स्पायरल
स्पायरल लिप लाईक स्ट्रक्चर, म्हणजे त्यांचं जे स्टेम आहे, स्टेम हा जो मेन ॲक्सिस आहे खोड त्यांचं, लाईक बेअरिंग स्पायरल लिप, नागमोडी आकाराची त्यांना लिव्ज असतात, लाईक स्ट्रक्चर, त्या पानांसारखं त्यांचं स्टेमलाच काय असतं, स्ट्रक्चर असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट, इट इज फिक्स्ड इन सॉईल बाय मल्टीसेल्युलर ब्रांच रायझॉइड, आणि हे सॉईलमध्ये फिक्स केलेले असतात हे लिपी स्टेजमधल्या प्लांट. त्यांचे जे रायझॉइड हे मल्टीसेल्युलर असतात, म्हणजे रूटला मेनी रूट्स असतात, मुळं जे आहेत ते जास्त प्रमाणात असतात आणि ते सॉईलमध्ये फिक्स केलेले असतात. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं कॅरेक्टर आपल्याला याच्यामध्ये सांगितलं आहे, दिस स्टेज बिअर सेक्स ऑर्गन, आणि या स्टेजमध्ये सेक्स ऑर्गन असतात की त्याच्यामुळं रिप्रोडक्शन होऊन त्याच्यानुसार दुसरी प्लांट काय होऊ शकते, तयार होऊ शकते. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचं कॅरेक्टर सांगितलं आहे पहा, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय दी फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग इन सेकंडरी प्रोटोनेमा, म्हणजे या सेकंडरी प्रोटोनेमा म्हणजे लिपी स्टेज ह्या एक्झॅक्ट प्रोटोनेमा स्टेजवरती जे बड येतात तिथेच फॉर्म होत असते. मग इथं व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस होते, म्हणजे व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होते टेक्स प्लेस बाय दी फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग इन सेकंडरी प्रोटोनेमा, म्हणजे फ्रॅगमेंटेशन होतं म्हणजे आपण त्यांचा फ्रॅगमेंट म्हणजे एक ब्रेक करू शकतो त्या प्लांटचा, त्याच्यापासून ब्रेक केल्यानंतर त्याची फांदी घेऊन दुसरीकडे आपण ती काय करू शकतो, ग्रो करू शकतो. म्हणजेच इथं काय करू शकतो, फ्रॅगमेंटेशन ही प्रोसेस करू शकतो सेकंडरी प्रोटोनेमावरती, आणि त्याच्याचबरोबर बडिंगमध्ये काय, हे बड्स यूज करून आपण न्यू प्लांट काय करू शकतो, ग्रो करू शकतो. ह्या सर्व प्रोसेस आपण या व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन थ्रू लिपी स्टेजमध्ये करू शकतो. म्हणजेच लिपी स्टेज ही जे आपण मॉसेस पाहतो ब्रायोफाईटमधला, या ब्रायोफाईटमधल्या मॉसेसमध्ये लिपी स्टेजमध्ये आपण व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करून नवीन प्लांट विथ फ्रॅगमेंटेशन आणि बडिंग या प्रोसेसनुसार तयार करू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये सेक्स ऑर्गनसुद्धा असतात रिप्रोडक्शन होण्यासाठी, आणि जे रायझॉइड असतात हे मल्टीसेल्युलर असतात. त्याच्यानंतर यांची जी बॉडी आहे म्हणजे एक्झॅक्ट स्टेमच स्पायरल लिप लाईक असतं. फॉर एक्झाम्पल फनारिया, यांच्यामध्ये जे प्लांट असते ती फनारिया, या दोन्ही प्लांट आहेत त्या फनारियाच्या आहेत. तर इथं बरोबर आपल्याला स्पोरोफाईट दाखवलेले आहेत, गॅमेटोफाईट स्टेज कुठं होती ती दाखवलेली आहे डायग्रॅममध्ये, कॅप्सूल कुठं प्रेझेंट असतात. तर पहा हे जे स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट स्टेज एक्झॅक्ट कोणत्या स्टेजला असते, जिथं लिव्ज असतात आणि जिथं थॅलस हा पार्ट असतो, म्हणजे थॅलस म्हणजे हा जो ग्रीन कलरचा पार्ट त्यालाच गॅमेटोफाईट स्टेज म्हटलं जातं. स्पोरोफाईट म्हणजे ते कॅप्सूल लाईक स्ट्रक्चर असतं पहा, आणि त्यातून स्पोर फॉर्म होत असतात. इथं बरोबर आपल्याला या रायझॉइड आणि म्हणजे हे फनारियाचं स्ट्रक्चर इथं व्यवस्थित दाखवलेलं आहे. एक्झॅक्ट त्या दोन स्टेज कशा असतात, स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक स्टेज. म्हणजेच हे स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक स्टेज ही ब्रायोफाईटमध्ये होत असते, या प्लांटवरून आपल्याला समजतं. मग एक्झॅक्ट गॅमेटोफाईटमध्ये प्लांटमध्ये कोणते पार्ट असतात आणि स्पोरोफाईटमध्ये कोणते पार्ट असतात हे व्यवस्थित आपल्याला इथं समजण्यास मदत होते. त्याच्यानंतर आता आपण हे मॉसेस हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. त्याच्या आधी आपण लाईव्हवर्ड्स हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला पाहायचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ मॉसेस, म्हणजे हे जे मॉसेस ह्या ज्या प्लांट आहेत या पर्यावरणामध्ये इकॉनॉमिकली यांचा यूज काय होतो, यांचं महत्त्व काय आहे. तर पहा, सम मॉसेस प्रोव्हाइड फूड फॉर हर्बिव्होरस मॅमल्स अँड बर्ड्स. हे जे मॉसेस आहेत हे मॉसेस फूड म्हणून हर्बिव्होरस मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी, ते कसे आहेत, हर्बिव्होरस म्हणजे ते काय करतात, हिरव्या वनस्पती खात असतात. अशा मॅमल्सला हे फूड म्हणून मॅमल्स आणि पक्षी, जे पक्षी आहेत त्यांनासुद्धा हे फूड म्हणून यूजफुल असतं. त्याच्यानंतर स्पेसीज ऑफ स्पॅग्नम मॉस प्रोव्हाइड पीट इट यूज इन फ्युएल, म्हणजे जे इंधन आहेत पेट्रोल आणि डिझेल हे तयार करण्यासाठी स्पॅग्नम मॉस, म्हणजे ही जी स्पॅग्नम इथं आपल्याला डायग्राम दिलेली नाही, परंतु स्पॅग्नम टाईपचा जो मॉस आहे हा मॉस कशासाठी यूजफुल असतो, तर स्पॅग्नम मॉस या प्लांटचं पीठ म्हणजेच डायरेक्टली ही कुजवली जाते आणि त्याच्यापासून इंधन तयार करण्यासाठी ही यूजफुल असते. म्हणजे स्पॅग्नम मॉस प्रोव्हाइड पीट यूज इन फ्युएल. त्याच्यानंतर दे ऑल्सो यूज इन पॅकिंग अँड ट्रान्सपोर्टिंग लिव्हिंग मटेरियल बिकॉज दे हॅव वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आता ह्या ज्या मॉसेस ह्या ज्या प्लांट आहेत ह्या प्लांट कशासाठी यूजफुल असतात, जे लिव्हिंग मटेरियल आहे बिकॉज लिव्हिंग म्हणजे जे काही व्हिजिटेटिव्ह पार्ट असतील लिव्हिंग मटेरियल हे पॅक करण्यासाठी, सजीव असे काही त्यांना रॅप करण्यासाठी ह्या मॉसेस वापरले जातात. कारण ह्या मॉसेसमध्ये काय असते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे हे काय करतात, स्वतःच्या बॉडीमध्ये वॉटर शोषून म्हणजे पाणी शोषून घेण्याची क्षमता यांच्यामध्ये जास्त असते. म्हणून जे काही लिव्हिंग मटेरियल असेल त्यांना रॅप करण्यासाठी, पॅक करण्यासाठी ह्या मॉसेस यूज केले जातात. त्याच्यानंतर फिफ्थ मोस्ट इम्पॉर्टंट मॉसेस इज द
मॉसेस ग्रो इन रॉक. हे मॉसेस कुठं ग्रो होतात? खडकावरती, रॉकवरती. त्याच्यानंतर ते डिकम्पोज रॉक, आणि रॉकला ते डिकम्पोज करतात, म्हणजे पूर्णपणे रॉक जे खडक आहे त्यांना रप्चर करतात. ह्या मॉसेसच्या ज्या प्लांट असतात ह्या त्यांना रप्चर करतात, पूर्णपणे त्यांचं रूपांतर मातीत करतात, म्हणजे ते डिकम्पोज पूर्ण रॉक ब्रेक करतात, रॉक टू फॉर्म सॉईल, आणि त्यांचं रूपांतर सॉईलमध्ये करतात. आणि इट्स सुटेबल फॉर ग्रोथ ऑफ हायर प्लांट्स. आणि त्याच्यामुळं काय होऊ शकतं? हायर प्लांट्स ग्रो होऊ शकतात. म्हणजे मॉसेस ह्या रॉकवरती ग्रो होतात. रॉकचं ते काय करतात? डिकम्पोजिशन करून त्याचं रूपांतर सॉईलमध्ये करतात, आणि त्या सॉईलमध्येच मोठमोठ्या प्लांट काय होऊ शकतात? हायर प्लांट्स ग्रो होऊ शकतात. आणि लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट मॉसेस इज द डेन्स लेअर ऑफ मॉसेस हेल्प इन प्रिव्हेन्शन ऑफ सॉईल इरोजन. म्हणजे डेन्स म्हणजे सगळ्यात खालचा लेअर. 6 नंबरचा आपण काय पाहतो? मॉसेसचं इम्पॉर्टंट पाहतो. डेन्स लेअर ऑफ मॉसेस इट हेल्प इन प्रिव्हेन्शन ऑफ सॉईल इरोजन. म्हणजे सगळ्यात खालचा मॉसेसचा जो लेअर असतो रूटचा, म्हणजे सगळ्यात खालच्या लेअरला ज्या मॉसेस गेलेल्या आहेत ह्या काय करतात? इट प्रिव्हेंट दी सॉईल इरोजन. म्हणजे जमिनीची जी धूप होत असते ती थांबवण्यासाठी हा मॉसेसचा डेन्स खालचा लेअर काय असतो? हेल्पफुल असतं. हे सर्व आपण काय पाहिले? इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ मॉसेस. हे आपल्याला 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स येऊ शकतात. त्याच्यामुळं व्यवस्थित आपण याचं काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. तर आजच्या लेक्चरला आपण काय पाहिलं आहे? इन क्रिप्टोग्राम दॅट इज सेकंड डिव्हिजन दॅट इज ब्रायोफायटा. इन दिस ब्रायोफायटा वी सी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्रायोफायटा, then next we see this bryophyte is divided into 2 groups. That is, first one is the livebirds. In the livebirds we see hornbirds, and then second group is the mosses. Then last we see economic importance of mosses. So remaining part we see next lecture. So today we stop here.